चला मॅचला होईल सुरुवात. विशाल आणि सुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर गोलंदाजाचं केलंय इथे भव्य स्वागत. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. स्लोवर पद्धतीचा हा बॉल इथे कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती वेग फार होता, त्याला प्रत्युत्तर दिलं षटकाराने, परंतु या चेंडूला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. इथे गती काढून घेतली गोलंदाजाने, पेस चेंज केला, हळूवार गतीने ट्रॅव्हल झालेला हा चेंडू विशालला मात्र न समजलेला होता. अगदी खुल्या गटाच्या स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू मॅन फ्रॉम वरंडेवाडी. इथे बैठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू खालती निसटलाय. अगदी कॉन्फिडन्स फार होता या अपील मध्ये, आत्मविश्वास फार होता गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती षटकारानंतर बाकीचे दोन चेंडू आपण पाहिले तर अगदी सुरेख पद्धतीचे. इथे हा क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. बॉलला घेऊन गेलाय सीमारेषेच्या पल्ल्यावर 6 धावांसाठी. यूज इट क्लासिकल षटकार. दोन चेंडू निर्धाव आले, दोन चेंडूवरती षटकार आले, 12 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. इथे हा चेंडू चांगला होता, स्क्वेअर कट केलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू देखील धावतोय, परंतु कोण पोहोचेल चेंडू पर्यंत. इथे हा चेंडू मात्र फरार होतोय. 4 धावांसाठी विशालच्या बॅट मधून आता चौकार येतोय. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट 1 बॉल टू गो. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल. पुढे येऊन सरसावून दिले, अरे बॅटने खेळायचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक डीपला प्रोटेक्शन चांगलं झालंय, 1 बॉन्स गॅदर करून फेकी केले. तोपर्यंत सतरा धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ न्यू स्टार वरंडेवाडी. त्याचबरोबर आदरणीय राहुल दादा गायकवाड यांच्या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला फर्स्ट एड बॉक्स या ठिकाणी स्पॉन्सर केलंय. आपलं दादा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो आणि आपलं सहर्षाचं स्वागत करतो. मोस्ट वेलकम. इथे हा फटका फसलाय की काय, इथे मात्र झेल पकडली जाते. सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाली. विशाल वरंडेचा खेळ इथे संपुष्टात येतोय. अगदी स्वस्तामध्ये बास झाल्यानंतर मात्र संघ खुश असेल.
ओहो काय चेंडू होता, पडल्यानंतर अगदी राईट झालाय डोळ्याच्या समोरून. ते टाटा बाय बाय करून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 17 धावा धावफलकावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. बॅकफुटला गेले होते, पंच करायचा प्रयत्न इथे बॅटच्या वरती लागतो चेंडू, अगदी टोला लागल्यानंतर यष्टीरक्षक गॅदर करून फेकी करेपर्यंत एक चिकी चोरीची धाव इथे पूर्ण झाली आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, काय सुरेख गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. इथे लोवर फुलटॉस होता, खेळून काढला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, अगदी हळूवार गतीने चेंडू गॅदर करून फेकी करतोय. तोपर्यंत एकच धाव पूर्ण होते. 5 चेंडूंचा खेळ इथे झालाय. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हर मधला हा लास्ट बॉल. हा देखील त्याच पद्धतीचा बॉल इथे नितीन वराडे यांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर फटका तर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण त्याच्याहूनही चांगला आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती मिळते 1 धाव. 2 षटकांची होते समाप्ती. अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या 22. एक गडी बाद संघ न्यू स्टार वरंडेवाडी. ओव्हर नंबर 3 मध्ये डॉक्टर प्रथमेश अगदी डॉक्टर आहेत आपण पाहिलं तर, आणि आज स्वतःचा काम धंदा परपंच बाजूला ठेवून आपल्या गावासाठी, गावच्या नावासाठी आणि या क्रिकेटसाठी खेळाडूंसोबत जोडलेत. गोलंदाजी तर सुरेख आहे. खोलवर टप्प्याचा हा बॉल. बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत चेंडू मात्र निघून गेला. चांगली गोलंदाजी. इथे मात्र थोडीशी दिशा खराब आहे. डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल. 23 धावा धावफलकावरती. प्रथमेशांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. हा चेंडू नितीन वरंडेच्या विरोधात चालणार नाहीये. बॉलला सरळ फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. सीमारेषेच्या बाहेर 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 षटकार. पहिली तर निसरे संघाची पहिलीच एंट्री आहे वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये या सीझन मध्ये. इथे मात्र हा चेंडू चांगला होता. कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि ते पहिली एंट्री असताच आपण पाहिलं तर एक दिग्गज संघासोबत त्याची मॅच आणि गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. साखळी सामन्यातील शेवटची लढत आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो. एका बाजूला न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी, विपक्ष निसरे या दोन्ही टीम्स मध्ये होते.
30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे हा चेंडू बॅटच्या वरती होता, बॅटची वरची गडा, त्यानंतर चेंडू गोशांगी क्षेत्रात जातोय एका धावेसाठी. 31 धावा धावफलकावरती. चार चेंडूंचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रथमेश यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बत्तीस धावा धावफलकावरती. अगदी अवांतर धावा फार आल्यात या षटकामधून. जास्तीत जास्त अवांतर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उलटाच पद्धतीचा हा बॉल इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, उलटा झेल घेण्याचा प्रयत्न, इथे धडक होते दोघांच्या मध्ये. तोपर्यंत चेंडू मात्र खालती पडतोय. कोणाला जर काही इजा झाली असेल तर लगेच कळवायचं. इथे फर्स्ट एड वॉर्डची बॉक्सची सुविधा आहे. प्रथम उपचार इथे केला जाईल लगेच. जर इजा झाली असेल खेळाडूंना तर लगेच कळवायचं आहे. दोन्ही खेळाडू सज्ज आहेत खेळण्यासाठी. बॅकफुटला जाऊन पंच केला. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. इथे प्रयत्न चांगला राहिला अडवण्याचा, परंतु चेंडू आता पाठीमागे चाललाय. पाठीमागे जाता जाता इथे मात्र खेळाडू सोबत चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि 4 धावा देखील इथे धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक आता मात्र पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय 38 या आकड्यावरती. तीन षटकांच्या अखेरीस 38 धावा धावफलकावरती. अगदी खूपच महागडा असं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. 16 रन्स आले या ओव्हर मधून. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहतोय कृष्णा अप्पा या नावाने प्रसिद्ध असलेले हे गोलंदाज आणि हे खेळाडू. वेग फार होता परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 39 धावा धावफलकावरती. इथे हा स्ट्रोक चांगला आहे, हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करते परंतु त्याच्या आवाक्याबाहेरचा हा बॉल देऊन जातोय. 6 धावा मिस्टर सुरेशच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत, कमकमीत, चमचमीत, दमदार षटकार. 45 धावा धावफलकावरती. एक समाधानकारक असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतो न्यू स्टार संघ वरंडेवाडी या टीमचा. स्क्वेअर कट केलाय, डीपला प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू देखील धावतोय परंतु चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे आणि 4 धावा देखील इथे धावफलकावरती अगदी वेगाने जोडल्या असतात. 49 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अगदी संघाची अर्धशतकीय खेळी होण्यासाठी एका धावेची गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी इथे सुरेशने चालू केली आहे. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला, आता चौकार आला. प्रहार करायचे प्रयत्न त्याचे कुठेतरी यशस्वी होत आहेत. यशस्वी होत असताना मात्र अप्पा यांच्यावरती प्रहार कुठेतरी केले जात आहेत. हा फुल टॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिलाय. हवी होती एक, मिळाल्या 6. इथे न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघाची 50 होतीये. धावफलक मात्र थांबायचं नाव घेत नाहीये, पुढे सरकत राहिलाय. 55 या आकड्यावरती जाऊन थांबतोय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील त्याच पद्धतीचा बॉल आणि हा देखील त्याच्याहूनही सुरेख फटका. अप्रतिम दर्जाचा
बॅक टू बॅक दुसरा चाललाय सीमारेषेच्या पल्ल्यावर 6 धावांसाठी यूज इट कमकमीत षटकार 61 धावा धावफलकावरती अजूनही 2 चेंडू आहेत हॅट्रिकचा षटकार येईल का आलाय की काय हा चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय आणि ते झेल पकडली जाते खेळाडू सुरेशचा खेळ ते संपलाय परंतु काय कामगिरी राहिली आहे या मॅच मध्ये या सामन्यामध्ये काय धुवाधार बॅटिंग राहिली आहे सुरेशची एकदा जोरदार टाळ्या त्याच्या फलंदाजीसाठी दीपक वरांडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे हा बॉल चांगला होता की काय चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे इथे आणि चोरटी धाव घेतली जाते पहिल्या डावाची होते समाप्ती शेवटच्या चेंडूवरती मिळते 1 धाव 62 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 63 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय 63 धावा मिळवायच्या आहेत निसरे टीमला चेंडू असतील तुमच्याकडे 24 चला टॉसला यायचं आहे चव्हाणवाडी विपक्ष आई भराडी माता अंबावडे खुर्द दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे लगेच टॉस केला जाईल साखळी सामन्यातील शेवटची लढत आई भराडी माता अंबावडे खुर्द विपक्ष चव्हाणवाडी सर बॅट्समन या
आदरणीय सूरजदा नलावडे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेऊ इच्छितो. दुसऱ्या डावाला सुरुवात होताच पहिला चेंडू आपण निर्धाव पाहिला. दीपक वरंडे बॉलिंग ट्रॅक वरती. रोहित आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. वा काय पटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला आता डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय वन बाउंड सीमा रेषेच्या पार येतोय खणखणीत असा चौकार. इथे हा फटका बसलाय आहे. क्षेत्ररक्षक झेल पकडली जाते. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. सूरज शेलारच्या माध्यमातून ही झेल पकडली जाते. पाच धावा धावफलकावरती. अप्रतिम दर्जाचा झेल पकडलाय उमेशने. उमेश वरंडे आपल्याला पाहायला मिळतोय. सात धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 65 रनचं लक्ष्य आहे. 63 रनचं लक्ष्य आहे. 5 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतो. एक भरपूर चांगली मॅच ऑन हॅट्रिक वर आहे. बॅटच्या स्लाइडचा वेध आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. 1 ओव्हरचा खेळ झाला. योग्य 6 धावा खर्च केल्या दीपकने. एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे कॅप्टन रोहित. असं कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. फटका चांगला आहे. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. भरपूर वेगाने थ्रो केला होता, परंतु जशी बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली तशीच बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. तर आदरणीय विकासजी पवार यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 9 धावा
स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 63 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निसरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे परंतु फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जजमेंट कळलं नाही फिल्डरला आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये अजूनही 50 धावा पूर्ण करायच्यात. स्टेप आउट केलाय, टायमिंग चांगलाय, प्रॉपर टायमिंग. हा षटकार येतोय 13 बॉल मध्ये. आता मात्र 44 रनची गरज आहे. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने फटका केला, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन. ओव्हर कंप्लीट होते. अजूनही 43 रनची गरज येणाऱ्या 12 बॉल मध्ये. विशाल वरंडे गोलंदाजीच्या मार्कवर. पहिलाच बॉल लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 11 बॉल, अजूनही 43 रनची गरज निसरे टीमला हा सामना जिंकण्यासाठी. अकरा बॉल, 43 रनची गरज. धीम्या गतीचा हा बॉल परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 43 रनची गरज. या बॉलवर मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर 21 रन. आखूड पद्धतीचा हा बॉल. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. 22 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल परंतु वाईट +1 टोटल 2 रन देखील ऍड होतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर होती परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. पंचवीस रन आतापर्यंत होतात. मोठा स्ट्रोक केलाय. 1 रन मिळेल. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 26 रन. येणारे 6 बॉल आणि 37 रनची गरज निसरे टीमला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. येणारे 6 बॉल आणि 37 रनची गरज अजूनही आहे. पहिलाच बॉल पायाचा वेध जरूर घेतला.
चेंडू चाललाय 22च्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. 5 बॉल आणि आता मात्र 36 रनची गरज. शरीरापासून भरपूर दूरवर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. 5 बॉल आणि 35 रनची गरज. पाच बॉल आणि 35 रन. इनसाइड एज आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. बारा बॉल मध्ये 29 रनची एक भरपूर चांगली इनिंग पेश केली कॅप्टन रोहित. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये एंटर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पण एकदा सज्ज होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. इनसाइड एज डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. शेवटचे 2 बॉल आणि 32 रनची गरज. इनसाइड एज आणि बॅट्समन होते विकेट. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. न्यू स्टार वरंडेवाडी हा संघ मात्र विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अजून एक बॉल शिल्लक आहे. फटका चांगलाय आणि सामना जिंकला न्यू स्टार वरंडेवाडी या टीमने.